सीता माया आहे, राम ब्रह्म आहे. जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे. फक्त मध्ये मायेचा पडदा असल्यानं ब्रह्माचं दर्शन जीवाला नाही. इतकं जवळ. समर्थ रामदास स्वामीच्या भाषेत, चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा, तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. जय जय रघुवीर समर्थ. चित्रासी वाटे मज भिंत दावा. अरे चित्र भिंतीवरच आहे, पण चित्राला वाटतं भिंत बघावी. गंध म्हणजे वासच आहे, पण त्याला वाटतं सुगंध घ्यावा. तरंग हे पाणीच आहे, पण त्याला तहान लागावी. बस तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. मुझको तू क्या ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. ना मैं मस्जिद ना मैं मंदिर, ना कभी कैलाश में. हरि देखन मैं गया पहुंचा हरिद्वार, पग थके हरि ना मिला हरिता मेरे द्वार. मैंने सोचा था हरि बाहर है, हरिता हृदय माही. आड़ी ताटी कपट की ताते दिखावत नाही. म्हणून कभी दाए कभी बाय. ते रंगीत खुर्चीचा खेळ चालू केला ना पोराईनं, हा तेवढं कोणतरी पहा. ते आलंय असं लक्षात तुमच्या. पहा संगीत खुर्ची असते का नाही शाळेत, तसं चालू आहे ते. पहा आता काय उद्या परवा 2च दिवस त्रास आहे माझा. बरं त्याची आई तिथेच असते त्या मुलाची. असं नाही म्हणत की बसा इथे, अजिबात नाही. तिला वाटते की मी खेळायलाच लेकरं आणली इथे मैदानात. ते लेकरं आईशिवाय आले का मला सांगा. आणि बरं ते खुर्चीच्या भोवताल खेळणारे लेकरं आईला दिसत नसेल, जर इथून मला दिसते तिला दिसत नसेल, काही 10 फुटावरच आहे आई. फार नवल वाटते. तिला वाटतं गेवराईकरांनी हा एवढा खर्च केवळ माझं लेकरू संगीत खुर्ची खेळण्यासाठीच हा खर्च गेवराईकरांनी. तिला नवल वाटते. अरे लेकरं खेळवायचा कार्यक्रम घरी बंगल्यावर, ते कौतुक घरी करायचं. इथे श्रवण सुखाचा आनंद लुटायचा आहे. आणि हे ग्रामस्थ नाही बोलू शकत तुम्हाला. ग्रामस्थ बोलले तर तुम्ही लाल डोळे का तुझ्या बापाचा एकटा सप्ताह आहे का, मला काय घेणं आहे, परवा राम ठोकून निघून जायचं आहे. हां, ज्याची त्याची जबाबदारी आहे. हे सांगायची काय गरज आहे. तिथे 10 फुटावर त्याची आई होती जे खेळतं लेकरू. झालं आता अजून उद्या न परवा. आणि हा लेकराचा त्रास आम्हाला ब्रह्मचार्यालाच आहे, काही कारण नसताना. बाकीच्यांचं नुकसान होते हे लक्षात घ्यायचं आपण. कथेचा संबंध तुटून जातो. आगे राम लखन मुनी पाचे, तापस बेश बिराजत काचे, उभय बीच सिंह सोहवती कैचे, जीव ब्रह्म बिच माया जैसे. प्रभू पुढे निघाले. बरं का संतोष, हो म्हणत जा. तहान लागली प्रभूला, तहान लागली. एक थोडा बारकावा सांग, छोटासा. एका वडाच्या झाडाखाली प्रभू सीता लक्ष्मण बसले. प्रभूला तहान लागली. सीतामाई म्हणाल्या, मी आणते आज पाणी प्रभूसाठी. म्हणून नदी पात्रात उतरल्या. आता एक थोडंसं बारकाईनं लक्ष द्या. रामचंद्र प्रभू वनवासात आले त्या दिवशी वैशाख शुद्ध षष्ठी आहे. दिवस उन्हाळ्याचे आहे. तहान लागलेली आहे. थोडंसं तिथ्या लक्षात घ्या जमलं तर. वैशाख शुद्ध षष्ठीला राम वनवासात आले. वैशाख शुद्ध एकादशीला राजा दशरथ मेला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला राजा दशरथाचा दहनविधी झाला. वैशाख वद्य अष्टमीला तेरवी झाली. ऐकताना मी काय सांगतो ते, नाही तर हिशोब करा काही चुकल तर. एकादशीला मेला राजा. मग तेल नाव भरी नृप तनु राखा. दुर्गंधी प्रेताला येऊ नये म्हणून 4 दिवस प्रेत तेलाच्या नावेत ठेवलं का. लेकरं घरी नाही, हे दोघं येत नाही वनवासातून वापस प्रेत यात्रेसाठी. अंत्यसंस्कारासाठी मुलं पाहिजे, ते मामाच्या घरी आहे.
त्यांना आणण्यात गेले 4-5 दिवस. म्हणून एकादशीला मेलेला राजा दहनविधी पौर्णिमेला, नीट ऐका, 13वी झाली अष्टमीला. आता एकादशीपासून पौर्णिमा 5 दिवस आणि तिथून वद्य अष्टमी 8 दिवस. 8 आणि 5 13. 13वी हे पुन्हा एकदा, नाही तर विसराल तुम्ही, पुन्हा एकदा. वैशाख शुद्ध षष्टीला राम वनवासात, एकादशीला मेला राजा, पौर्णिमेला दहनविधी, अष्टमी वद्य तेव्हा 13वी. आता मी काय सांगतो हा कालावधी तर लक्षात आणा. वैशाख महिन्यात शुद्ध षष्टीला वनवासात आलेला राम, कडाक्याचा उन्हाळा, पायात नाही काही, वरून ऊन, तहान लागली ती गाला, बसले वड्यात झाडाखाली. नदी, आता वैशाख महिन्यात नदी वाहते का खरं सांगा तुम्ही? हा इतिहास सत्य आहे ओळखा. मग नदी पात्रात कुठे कुठे पाणी साचलेलं आहे डबके, ते पाणी पिण्यायोग्य नाही. सीतामाई उतरल्या नदी पात्रात पाणी घेण्यासाठी आणि ते पाणी मिळवणं गुराखी लोकांना ती कला असते बरं का. हां, ती एक कला आहे. तिथं खड्डा करायचा असते छोटासा, तो फेकायचं पाणी, थापटायचा, फेकायचं, थापटायचा, फेकायचं, थापटायचा आणि मग थोड्या वेळानं त्या खड्ड्यात निर्मळ पाणी. अरे गुराख्यांना माहीत आहे, तोंड लावून पाणी पिणारे गुराखी, तिथं काय फुलपात्र आहे का? सीतामाईच्या जीवनातला हा पहिला प्रसंग. खड्डा केला, थापटला, फेकलं पाणी, थापटला, फेकलं पाणी, थापटला, फेकलं पाणी, थापटला. 3:30 वाजून गेले तरी पाणी काही निर्मळ मिळेना. झालं काय, तिकडून की म्हातारी भिल्लीन आली, तिच्या डोक्यावर लाकडाची मोडी आणि हे जगन्माता सीता खड्डा पाणी फेकत होती. सौंदर्य जगातलं तिनं पहिल्यांदा पाहिलं. तिथं मोडी उभी केली, अशी एका हातानं मोडी उभी धरली. बिल्लीन म्हातारी एक हात कमरेवर ठेवला. कौन हो बेटी? मजा पहा आता. विचारते कोण? बिल्लीन. कोणाला? जगाच्या मायला. कुठे? नदी पात्रात ते खड्डा थापटत होती. कौन हो बेटी? आपने मिथिलापति जनक जी का नाम सुना है क्या माता? हाँ, तुम्हें जनक जी की लाडली बेटी, मेरा नाम जानकी, महाराज दशरथ जी की बहू. बहुत सुख था माँ मेरे जिंदगी में, लेकिन प्रारब्ध का खेल है, बनवास आना पड़ा. मेरे पति बहुत प्यासे है माँ, और ये खड्डा निर्मल जल नहीं दे रहा माँ, बहुत देर से. ये एकदम मोळीच पडली तिच्या हातातली, म्हातारीच्या. नमस्कार केला. अरे बेटी तू धरा की बेटी है, धरा की, जनक की नहीं. जनक की मानी हुई बेटी है, असली बेटी धरा की है. तो ये खड्डा तुम्हें निर्मल जल नहीं देगा. कारण सांगते बेटा, तू पृथ्वीची मुलगी आहे. आता खड्डा केला तो पृथ्वीचा मुलगा आहे. तू खड्डा केला ना, तो पृथ्वीचा मुलगा आणि तू पृथ्वीची मुलगी. खड्ड्याचं तुझं बहीण भावाचं नातं आहे. त्या खड्ड्याला वाटतं माझ्या बहिणीला जर निर्मळ पाणी दिलं तर बहीण माझ्या तोंडावरून हात फिरवणार नाही. माझ्या बहिणीनं असा जन्मभर माझ्या तोंडावरून हात फिरवत राहावा असं त्या खड्ड्याला वाटतं, म्हणून ते तुला निर्मळ पाणी देत नाही. पाणी मी काढून देते तुला. हे बारकावे लक्षात घ्या. तोपर्यंत सगळे भिल्लीने आले. त्या वडात झाडाखाली प्रभू बसलेले होते. तिथे पाणी आणलं सीतामाईनं, जलप्राशन केलं प्रभूने. आता सगळ्या भिल्लिनींची इच्छा होती, ही जर मावशी दुसऱ्या झाडाखाली येऊन बसली तर आपण काही वैयक्तिक प्रश्न विचारू. आता जगाची माय मनोभाव ओळखला सर्वांचा आणि उठली एकटीचनं दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसली. आपोआप 2 पार्ट्या झाल्या. राम लक्ष्मण ज्या झाडाखाली तिथे सगळे भिल्ल पुरुष बसले. सीतामाई ज्या झाडाखाली तिथे सगळ्या भिल्लीनी. काहीतरी विचारायचं आहे त्यांना, पण हिम्मत होत नाही. सीतामाईनं सांगितलं, अजिबात संकोच करू नका. सब नारी जात एक है, कुछ भी पूछो, संकोच मत करो. मग एक म्हातारी भिल्लीन अजून पुढं सरकली. सीतामाईला वाटलं हिला काही पतिव्रताच्या बाबतीत विचारायचं असेल, मी अर्धा 1 तास त्याच्यावर प्रवचन करील. पण तिनं सरळ विचारलं, बेटे 2 पुरुष है वृक्षे के पास, वो आपके कौन लगते. बस सीतामाईचं प्रवचन थंड पडलं.
सीतामाईला वाटलं मला वाटलं होतं हे पतिव्रताच्या बाबतीत विचारल, हे तर सरळ विचारते, सरळ ब्रह्माचा परिचय. आणि खरं आहे, तुम्ही प्रवचन कशासाठी करणार? ब्रह्माच्या परिचयासाठी ना. मग सरळ ब्रह्माचाच परिचय करून द्या ना. आणि ब्रह्माचा परिचय करून देण्याची क्षमता भक्तीमध्ये आहे. सीता भक्ती आहे, राम ब्रह्म आहे, प्रश्न बिल्लिनीचा आहे. हां, लक्षात. ओ दो कौन है? ओ जो खड़े हैं ना गौरवर्ण वाले, हाँ वो मेरे लघु देवर है, लखनलाल उनका नाम है. अच्छा, गौर वर्ण वाले अगर तुम्हारे देवर है तो श्याम वर्ण वाले बैठे कौन? आता सीतामाईनं खाली मान घातली, साडीचा पदर पुन्हा पुढे केला आणि जमिनीकडे पाहून सीतामाईच्या मुखातले शब्द निघाले, ओ मेरे परम सौभाग्य. हां, जरा विचार करा, पुढे कोण आहे? सगळ्या बिल्लीनी आहे. परिचय करून देणारी जगाची माय आहे, पण पतीचं नाव सुद्धा घेतलं नाही. का? मर्यादा पुरुषोत्तमाची पत्नी आहे. खाली मान घालून सीतामाईच्या मुखातले शब्द आहे, ओ मेरे परम सौभाग्य. हा कार्यक्रम जर परिचयाचा 2024 मध्ये असता, खरं डोकं चालवा, एवढा लाजून झाला असता का परिचय? इकडचे माणसं चांगले आहे. एक गोष्ट नागपूरची सांगतो. लग्न होऊन महिना झाला, ऊन 47चं टेम्परेचर नागपूरचं. हिच्या मैत्रिणीकडे लग्न होतं. शहरातली गोष्ट सांगतो. 2 सुटकेस आहे संतोष, 2 सुटकेस याच्याच जवळ दिल्या. शबनम याच्याच गळ्यात लटकवली. छोटीशी मनी बॅग घेऊन मॅडम पुढे, हे रेल्वे स्टेशनवरच्या हमालासारखं सुटकेस घेऊन तिच्या मागे. घामानं भिजून गेलं. 47चं टेम्परेचर. ती पुढे पुढे चालायची. मनी बॅग येत चला. हा येतो येतो सुटकेसवालं म्हणला. ती म्हणली का हो अजून लग्नाला वेळ आहे? त्याच्या आधी माझ्या मैत्रिणीचं एक क्वार्टर आहे रोडच्या काठाला, अर्धा तास वेळ आहे, तर तिच्या घरी गेलं. चालेल 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 सुटकेसवालं म्हणलं. झालं, तिच्या मैत्रिणीचं रोडच्या काठालाच क्वार्टर. ती आत गेली. आता लग्न होऊन महिनाच झाला होता. याचा परिचय नाही, तिची मैत्रीण आहे. ती गेली ना आत. आणि हे राहिलं रस्त्यावर उभं. 2 सुटकेस, सपारी घालून, घामानं भिजलेलं, शबनम गळ्यात. असं बघत होता, आता येईल मॅडम, आता येईल मॅडम, आता येईल. 10 मिनिट गप्पा रंगल्या दोघीच्या आतमध्ये, हसून हसून गप्पा. आणि हे भिकाऱ्यासारखं उभं. शेवटी घरमालकींचं लक्ष गेलं. ती म्हणले का पागलच आहे तू? ते बिचारं किती वेळचं उभं ठेवलं उन्हात, त्याचं काय आहे ते देऊन टाकणं, सामान आत घे. मग हिची ट्यूबलाईट पेटली. थांब, तुला काय वाटलं स्टेशनहून आणलं का हा माल? मग परिचय करून देते. मिस्टर रमेश, कम हियर. आलात. दिस इज माय मिस्टर. सुबह सुबह बहुत अच्छा चाय बनाते. बेड टी. परिचय. कालाय तस्मै नमः. अरे आमच्या प्रश्नाची उत्तर रामायण. म्हणजे पतीचं नाव घेतलं नाही, खाली मान घालून ओम मेरे परम सौभाग्य. आता पुढे निघाले. वाल्मिकीजींच्या आश्रमात आले. वाल्मिकी मन आनंद भारी. पूजा केली, कंदमूल फळे खायला दिले. रामचंद्र प्रभूंनी वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं. वाल्मिकीजी श्रीरामाला एकंदर 14 ठिकाणं सांगतात. 14. सुरुवात केली कानाजवळून. जिनके श्रवण समुद्र समान, जिनके श्रवण समुद्र समान, कथा तुम्हारी सुभग सरिनाम, कथा तुम्हारी सुभग सरिनाम, परही निरंतर होईन पूरे, परही निरंतर होईन पूरे, इनके ये तुम करूँ रे, इनके लिए तुम कह रे,
लोचन चातक जिनके राखे, लोचन चातक जिनके राखे, वही दरस जलधर अभिलाष, वही दरस जलधर अभिलाष। काम क्रोध मद मानन मोहा, काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा। जिनके कपट दंभ नहीं माया, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया, तिनके हृदय बसहु रघुराया। एकंदर वाल्मिकीजींनी 14 ठिकाणं सांगितली, ज्याचे कान समुद्रासारखे, जीवा हंसेळ, नेत्र चातकासारखे, जिथे अतिथीला भोजन, शिवाचं पूजन, तुमचं भजन, दुसऱ्याच्या संपत्तीनं आनंद, दुसऱ्याच्या विपत्तीनं दुःख, जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही, तिनके हृदय बसहु रघुराया. पण लौकिकदृष्ट्या रामा पुढे गेल्यानंतर एक चित्रकूट नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताच्या पायथ्याला एक मंदाकिनी नावाची नदी वाहते. त्या नदीच्या तटाला आपण निवास करा. मग वाल्मिकीजीला नमस्कार करून राम लक्ष्मण सीता चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला निवास. 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी वृक्षारोपण झालं. प्रभूच्या भेटीला चित्रकूटावर सगळे येऊ लागले. काही भिल्ल येऊ लागले, काही ऋषीमुनी, काही देवता. प्रभूचा तिघासोबत 3 प्रकारचा व्यवहार आहे. ऋषीमुनी आले म्हणजे लोटांगण, भिल्ल आल्यावर आलिंगन, देवता आले की वंदन. देवतांना वंदन करायचे का? देवता स्वार्थी आहे. प्रभूला माहिती आहे रावण मरायचा तोपर्यंत यांची वशिलेबाजी चालणार आहे. हमारी मांग एक पुरी करो. रावण मेला की यातला एकही देव माझं अभिनंदन करायला येणार नाही, म्हणून त्यांना दुरून वंदन. ऋषी पूजनीय असल्यामुळे त्यांना लोटांगण घालायचे. पण भिल्ल शुद्ध अंतकरणाचे असल्यामुळे त्यांना भेटताना आलिंगन द्यायचे. अशी कालक्रमणा चालू असताना एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. सीता आणि राम दोघा आश्रमापुढे बसले. मोठा विशाल वटवृक्ष, त्या वटवृक्षाला एक बिलगलेली वेल होती. वेल आणि वृक्षावरून सीतारामाचा संवाद सुरू झाला. सीतामाई म्हणाल्या प्रभूला, केवढी भाग्याची वेल आहे ही, जिला एवढा मोठा वृक्ष जीवनात आधाराला मिळाला. नाही सीते, वृक्षच खरा नशिबवा नाही ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. वेलच भाग्याची आहे, वृक्ष भाग्याचा आहे, वेल भाग्याची आहे, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा. वाद वाढत गेला. लक्ष्मणजी कंदमुळे घेऊन आले. लक्ष्मणा, अरे तुझी वहिनी म्हणती वेल भाग्याची आहे, मी म्हणतो वृक्ष भाग्याचा. तू सांग बरं कोण भाग्याचा आहे? आधी तुम्ही सांगा दादा. अरे मला तर वाटतं रे हा वृक्षच खरा भाग्याचा, ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. सीतामाई म्हणाल्या, वेलच खरी नशीबवान आहे जिला आश्रयाला असा वृक्ष मिळाला. बरं हे जाऊ दे, आमचं 3 वाजल्यापासून चाललं. तू सांग कोण भाग्याचा आहे? मी सांगू दादा? वृक्षही भाग्याचा नाही, वेलही भाग्याची नाही. वृक्ष आणि वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा. हे एकमेकाला प्राणाच्या पलीकडे सांभाळण्याचा प्रयत्न तिघाचा. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. ती वापस केलेले 4 शिष्य आणि गोहकजी शिष्य थांबले भारद्वाजजीच्या आश्रमात. गोहकजी निघाले गंगेच्या काठाला. गोहक म्हणजे त्या भागातल्या भिल्लांचा राजा प्रभूला सोडायला गेला होता. गोहक. कैवट म्हणजे तो नावाडी. गोहकजी तिथपर्यंत आले. पुढचं दृश्य पाहिलं. जाग्यावर लटलट कापू लागले. का? 3 दिवस आणि 3 रात्री झाल्या तरी नावाडी अजून नावेतच बसून. ज्या भागाला प्रभू उतरले, नाव तिकडच्याच भागाला. दोर झाडाला तसाच. 3 दिवस अन्नाचा कण नाही. केवाट रडायला लागला. अरे घर नहीं गया, 3 दिन हुए.
जोरात रडू लागला। और कुछ अनहोनी घटी क्या परिवार में? नहीं सरकार। रोता क्यों? कभी जिंदगी में भजन नहीं किया सरकार, लेकिन जिस दिन से मैंने श्री रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही, वह पागल हो गया। आप तो भाग्यशाली, आपको भगवान साथ ले गए। अरे मैं भी कहा भाग्यशाली, मुझे भी तो लौटा दिया। अरे मालिक ने, भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का धर्म होता है भाई, चल उस पार ले चल। आता नावेमध्ये गोहकजीला बसवलं, नाव पलीकडच्या काठाला गेली। नावाडी उतरला, गोहकजी उतरले, नावाड्यानं दोर झाडाला बांधला आणि एकदम गंगेच्या काठावर उभं राहून पागल झाल्याप्रमाणे नावाड्यानं आरडावरडा सुरू केला। गंगा तट के निवासी मेरे जाट भाई, केवट लोग मुझे मदद करो। 5-50 नावाडी नावेचा दोर झाडाला बांधू बांधू पडत आले। कौन सी मदद चाहिए? नैया को उठाओ। सगळ्या नावाड्यांच्या मदतीने नाव उचलली, गंगेच्या काठावर नाव ठेवली। गंगेच्या पाण्यानं नाव स्वच्छ धुतली, नावेला 5 प्रदक्षिणा घातल्या, नावेला साष्टांग दंडवत घातला त्या केवटाने। तेव्हा गोहकजीला राहवलं नाही, विचारलं केवट धंधा नहीं करने का? जी नहीं। गुजरान कैसी करोगे? बाल बच्चे परिवार है, भीख मांगूंगा। धंधा क्यों नहीं करने का? इसलिए जिस नैया को भगवान के पाँव लगे, मेरी माता है, मेरी देवता है, उस नैया को संसारी लोगों के पाँव नहीं लगने देने के। 14 साल पूजा करते रहूंगा, 14 साल के बाद भगवान आएंगे, इस नैया में बिठा करके मालिक को उस पार ले जाऊंगा, लेकिन संसारी लोगों के पाँव नहीं लगने देने के। ये नैया नहीं है मालिक, तो मेरे भगवत प्राप्ति का साधन है। ये फूटी टूटी नैया गरीब के पास नहीं होती तो दुनिया का बाप मुझे नहीं मिलता। आता आपण सगळी वारकरी मंडळी जरा विचार करा।